नैताळेतील सावकारीचा काळा खेळ उघड. महिला व्यावसायिकेवर अमानुष छळ. आरोपीवर गुन्हा दाखल. निफाड तालुक्यातील नैताळे येथे बेकायदेशीर सावकारीच्या नावाखाली सुरू असलेल्या अमानुष अत्याचारांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 113/2026 अंतर्गत दाखल झालेल्या तक्रारीनुसार अर्चना सुनील खरात, वय 36, व्यवसाय साडी दुकान, यांनी नैताळे येथील भाऊसाहेब पंडित बोरगुडे याच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. कर्ज नव्हे तर जाळं. तक्रारीनुसार आरोपीने हातुसणीच्या नावाखाली नागरिकांना जाळ्यात ओढत त्यांना आर्थिक गुलामीत ढकलले. प्रकरणात खालील गंभीर बाबी समोर आल्या आहेत. प्रचंड व बेकायदेशीर व्याजदर, दमदाटी व शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या, साठेखत करून मालमत्ता बळकावण्याचा डाव. सन 2024 पासून सुरू असलेल्या या छळामुळे पीडित महिला व साक्षीदारांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. कायद्याचे कलम लागू. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 308, 351-2, 352 तसेच महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 मधील कलम 39, 45, 48, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची कारवाई. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फढोळ व पोलीस हवालदार सागर घोलप करत आहेत. सहकार विभागाच्या मदतीने आरोपीच्या घरावर धाड टाकण्यात आली असून पुढील कारवाई वेगाने सुरू आहे. पोलिसांचा इशारा. बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक गणेश गुरव व सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फढोळ यांनी दिला आहे. नागरिकांना आवाहन. निफाड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जर कोणीही अशा बेकायदेशीर सावकारीचा बळी ठरत असेल तर गप्प बसू नका, समोर या आणि तक्रार द्या. योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज 24 तास.